या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आज निरूपणाचा 5वा दिवस आहे। आदरणीय प्रदीप वाघ सरांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी। इथं करू का हे? सगळ्यांना म्यूट कराल तर बरं होईल। करतो। चला का ताई, तुम्ही करता का? चला का ताई, सगळ्यांना म्यूट करा आणि मला फक्त आणि स्वतःला अनम्यूट करा। हो हो हा मला चला का ताई, कोहोस्ट आहात तुम्ही आणि सर आहेत मी केलं माझं स्वतःला अनम्यूट। आता मी स्टार्ट करतोय। हो हो। तूच माझा जीव, तूच माझे प्राण, तूच माझे सर्व प्रभू श्रीराम, तूच माझा जीव। नमस्कार। आवाज नीट ऐकू येतोय? चला का? हो हो व्यवस्थित आहे। सुस्वागतम सर्व तणावमुक्त जीवन ग्रुपचे साधकांना, योग वसिष्ठच्या साधकांना। आज एक विशेष गेस्ट अपेक्षित आहे, डॉक्टर मिसेस वैष्णवी पूर्णिमा खटावते। अचानक मला बेळगावहून त्यांचा एक फोन आला। त्यांनी आपली स्वतःचा परिचय करून दिला आणि त्या म्हणे की मी तुमचं हे सेशन ऐकलं
आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्यातलं एक पद जे आहे आपल्या ह्याच्यात गीत कर्मश्लोक जो आहे, जो बाळांना सीतेनी म्हणून दाखवला होता, तो त्यांनी कन्नडामध्ये केलेला आहे. तर त्या जर आल्या असतील नंतर आपण त्यांच्याकडनं तो ऐकणार आहोत. कुठून कुठून कोण कसं ह्याच्यामध्ये योगदान करेल आपल्यालाच माहीत नाही. ही सगळी गुरुची कृपा आहे आणि कोण त्या प्रसादाला कुठल्या रूपामध्ये आत्मसात करेल हे त्या गुरुलाच माहीत. आज मी 3-4 सेशन झाले हे मेन्शन नाही केलं, पण हे जे सुंदर तुम्ही गीत ऐकत आहात, व्हिडिओज बघत आहात, हे सगळे डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी ही माझा जो NGO आहे त्यांनी ह्याचं सगळं प्रोडक्शन केलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. हा सेशन आज आपण कंडक्ट करतोय यतीन जोशी सर आणि विद्याधर करंजकर सर यांच्या प्रयत्नांनी. आज एक गमतीचं ऑब्झर्वेशन आहे, सकाळी मी योगा सेशनला जॉईन झालो करंजकर सरांच्या. म्हटलं अरे हे वेगळ्याच ठिकाणी आज योगा करून राहिलेत. मग लक्षात आलं की ते बाहेरगावी आहेत, पण बाहेरगावी असताना सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही. म्हणजे आपण जे परवा कवटफळ प्रसंगामध्ये सूर्याचं ऐकलं होतं की तूफान आंधी जल बरसे, जीवन में कोई भी घटना घटे, अपने कर्तव्य से ना हटे, तसे हे करंजकर साहेब माझ्या समोर प्रगट आहेत. तरी सुद्धा ते जिथेही असतील तिथून ते आपलं कार्य करून राहिलेत. हॅट्स ऑफ. सलाम तुम्हाला. शलाकाताई, प्रीती देशपांडे आणि मंगलाताई आता आपल्याला जोडल्या गेल्या आहेत. अजूनही काही व्हॉलेंटियर्स पाहिजे आहेत. आता एक नवीन प्रकारचा व्हॉलेंटियर पाहिजे आहे, ट्रान्स्क्रिप्शन. करंजकर साहेबांच्या मनात एक फार मोठा विचार आहे की आपले हे सगळे जेव्हा सत्र कंप्लीट होतील, त्यांचं निरूपण संपन्न होईल, तेव्हा त्याच्यातलं एक पुस्तक छोटंसं तयार करायचं, जेणेकरून सगळ्याच लोकांना ते समजायला सोपं जाईल. तर ते रेकॉर्डिंग मधनं ते मराठी ट्रान्स्क्राईब करायचं. ह्याच्याकरता जर कोणी व्हॉलेंटियर्स असतील तर जसे आता हे मंगलाताई आल्यात, प्रीती आली आहे, शलाका आली आहे, आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नेत्र. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री सीता शक्ती नमः. आधी वंदू श्री गणेशा, सकल जणांचा परमेशा, नित्य भक्तांची करी रक्षा, सिद्धिविनायका. नमन करीतो सद्गुरुशी, ज्ञान देई जगतासी, मम नेई पैलतिरीशी, ईश्वर चरणी. वंदोनी मग माता पिता, आपुले ते जन्मदाता, प्रतिमा असे जणू विधाता, जीवन प्रवासी. प्रणिपात हे ग्रामदेवता, स्थान आणि आत्मदेवता, साधिता या शुभमुहूर्ता, चैत्र मासी. ओम जय जय श्री सीताराम. ओम शांती शांती शांती. एक क्षणभर क्षमा मागतो, सुरुवातीची प्रार्थना करायला विसरलेलो आहे, आपण ते आता करूया. सगळ्यांनी जॉईन व्हावं. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. सीता शक्ती काव्य, श्री सीता मातेचा आशीर्वाद, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. शलाकाताई, तुम्हाला विनंती करतो की आपलं जे सत्र 4 झालंय मागचं, त्याचा थोडासा आढावा घ्यावा. हो, जरूर. नमस्कार, जय श्रीराम, जय सियाराम. आज म्हणूया डॉक्टर श्री प्रदीपजी वाघ विरचित सीता शक्ती काव्य हा गुरुप्रसाद दिवसेंदिवस आपल्याला सीतेच्या भावना विश्वात खोलपर्यंत घेऊन चालला आहे. सीतेच्या आठवणी गोळा केलेल्या आहेत या. मग त्या रामाने त्याग केला त्यावेळेसच्या असतील, रामाबरोबरचा वनवास त्या आठवणी आहेत. वाल्मिकींच्या आश्रमातले तिचे ते दिवस, तिला ती बाळ होणं, त्या बाळांचं वाढणं, त्याच्यावरचे संस्कार, ह्या आठवणी आहेत. मधूनच तिला रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर जिथे कैदेत ठेवलं होतं तिथे मंदोदरीची ओळख, ती कशी स्त्री आहे हे समजलं, त्यावेळेसचे दिवस. आणि रामाचा विजय झाला, रावणाला मारलं, या आठवणी आहेत. यातल्या बऱ्याचशा आठवणींना दुःख आणि विरहाची किनार आहे. आणि जसं बायकांना कसं केव्हाही आठवतं की मला ना पहिल्या अॅनिव्हर्सरीला यांनी मस्त मोगऱ्याचा गजरा आणला होता, हे केव्हा आठवतं? 25 वर्षांनी. आणि त्या काय म्हणतात
की आता ह्यांच्या लक्षातही राहत नाही आपली अॅनिव्हर्सरी. म्हणजे बायकांचं आणि सख्यांचं काही विश्व आपण जाणू शकत नाही. केव्हा कुठली आठवण होईल, कधी आनंदाची होईल, कधी विरहाची होईल, कधी दुःखाची होईल. कारण हे आयुष्य म्हणजे भेळच आहे ना सुख दुःखाची. तर त्याप्रमाणे आपण सीतेच्या आठवणींच्या लहरी बरोबर जाऊया. आपण त्याला काही जजमेंट किंवा त्याच्यावर काही भाष्य नको करायला आता. आपण काल पाहिलं की सीता चैत्रा गौरीचं हळदी कुंकू आश्रमात गौरीचं पूजन करताना तिला अयोध्येच्या अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. तिला आश्रम खूप प्रेम देत होता. मुलांनाही योग्य संस्कार होत होते, मुलं वाढत होती, पण तिचा आत्मा राम तिच्यापासून दूर होता हे शल्य तिला टोचत होतं. त्याही परिस्थितीत ती मंदोदरीची ओटी भरतीये तिच्या नावाने हळदी कुंकू वगैरे घेऊन. तिच्या दुर्भाग्याविषयी, तिने भोगलेल्या दुःखाविषयी सीतेला अतिशय कणव आहे, करुणा वाटते तिला. रावणाची पत्नी आहे, पण ती सुद्धा रावणाला समजावून हरली असे म्हणते सीता. मंदोदरीची क्षमा मागताना सीता म्हणते, माझ्यामुळे तुझी दुरावस्था झाली, ओटी भरते, कर क्षमा मला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेते, समजून उमजून घेते, आणि बघा त्या दोघी एकमेकींची क्षमा प्रार्थना करताना म्हणतात, दोन्ही कुलातील ताणतणाव दूर करूया सगळा भेदभाव. सख्यांना अनेक आठवणी सांगताना सुवर्ण मृगाला तू अशी कशी ग मोहित झालीस, यावर सीता शोकपूर्ण भावनेने म्हणते, मृग होते चंचल मनमोहक, मृग होते चंचल मनमोहक, वनात दिसले ते मला आकर्षक. सुवर्ण मृगापायी हरण झाले, मग त्या दशाननाचे हनन कसे झाले, आणि माझ्या प्रभूंना भेटल्यावर सीता काय म्हणते, प्रभू चरणीच राहीन मी, दूर कधी न होईन मी. प्रभू चरणीच राहीन मी, दूर कधी न होईन मी. प्रभू रामचंद्रांचा विजय झालेला, हनुमानाने संदेश आणला तिला, धर्माचा जय जयकार झाला, विजयी सेनेला प्रभू राम धर्म उपदेश करताना म्हणतात, तुम्ही धन्य आहात, धर्माचं काम केलं तुम्ही, तुमची आत्मोन्नती हो, संसार तुमची पूजा करेल. अधर्माची कधीही प्रगती होत नसते एवढं लक्षात ठेवा. परस्त्रीचा सन्मान व्हावा, सन्मान करा, तिला माते समान माना. माझी प्रजा सर्वार्थाने सुखी झाली पाहिजे, सर्व जीवांचं रक्षण होवो, सर्वांना सद्बुद्धी आणि आत्मज्ञान मिळावं. लहान बालकांना प्रेम वात्सल्य, घरातल्या वृद्धांना आदर सन्मानाची वागणूक द्या. ज्ञानी व्हा, सद्व्यवहार करा, गुरुजनांचा आदर करा, कुलाचारांचं पालन करा. पती आणि पत्नी दोघही एका रथाची चाकं आहेत, त्या पत्नीचा सन्मान ठेवा, तिचंही स्थान महत्वाचं आहे, तिला मानाने वागवा. याबरोबर समाजातल्या दीन दुबळ्यांना विसरू नका, त्यांना सहाय्य करा. सत्कर्माचं कायम बीज रोवा. सृष्टीला पण विसरू नका बरं, मी सृष्टीपासून वेगळा नाही हे कायम ध्यानात ठेवा. धर्माने शास्त्राप्रमाणे वागलात तर तुमचे संसार बंधने पाश पूर्ण तुटतील आणि महात्म्याचं सद्गुरूंचं दर्शन होईल. तुम्हाला तुमच्या मनुष्य जीवनाचं सार्थक होईल. दिव्य कार्यासाठी प्रसंगी प्राण ओवाळून टाका. आपल्या प्रभूशी एकरूप राहा. आपला जन्म धर्माचा विस्तार करण्यासाठी आहे हे विसरू नका. अधर्माचा करण्यासाठी नाही आपला जन्म हे लक्षात ठेवा. यात समाज धर्म, स्वधर्म, मनुष्य धर्म, राष्ट्र धर्म, पती धर्म, पत्नी धर्म, शरीर धर्म, सर्व धर्माचरण आले. प्रभू रामचंद्रांना कदाचित हेच अपेक्षित असावं. जय श्रीराम. पुढचं काव्य सुरू करण्यासाठी यांना विनंती. खूप सुंदर आढावा घेतलास तू, ओघावती भाषा. धन्यवाद. धन्यवाद. काव्य फक्त मी गद्याच. आजपासनं जे सुरू होत आहे ते म्हणजे लवकुशांना संस्कार काय काय दिले सीतेनी हे बहुत करून असेल. इतरही काही गोष्टी सांगण्यात येतील, पण जास्त करून त्यांच्या मनावरती संस्कार काय केले होते सीतेनी ह्याच्यावर आता जास्त सेशन्स असणार आहेत. बुद्धिमान बालके होती, ग्रहण त्वरित गुरुज्ञान करती, ज्ञान स्वरूपा होती माता, संस्कार देई पळपळ सीता. शिशु बहुविध प्रश्न विचारती, सप्रेमे माता उत्तर देती, धर्म कर्म आणि ब्रह्मज्ञानही देई गीतांतुनी वैदेही, देई गीतांतुनी वैदेही. आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव आहे
की मुलं लहान त्यांच्या दोन गोष्टी जेव्हा फुटतात, पाय फुटतात आणि वाचा फुटते, ते अक्षरशः आपल्या आई वडिलांना हैराण करून टाकतात प्रश्न विचारून विचारून, हे काय असतं, ते काय असतं, हे असं काय, ते तसं काय. तशीच लवकुश होते. आता लवकुश हे तर प्रभू रामांचीच पुत्र, त्यामुळे त्यांचे प्रश्न पण तसे मोठे होते. तर आपण ऐकूया त्यांच्या मुखातनं आलेले काय प्रश्न आहेत आणि आई काय उत्तर देते. बरं, बिफोर आय प्रोग्रेस, एक छोटी विनंती होती. ज्या लोकांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवलेले आहेत त्यांनी प्लीज एका ठिकाणी बसा, कारण काय तो व्हिडिओ दिसत राहतो तुमचा आणि तुम्ही हलत असला की मग थोडं लक्ष जातं तिकडे. तर आयदर व्हिडिओ ऑफ ठेवा, ऑन ठेवला तर एक जागी बसा, एवढीच एक नम्र विनंती आहे. म्यूट तर मी करू शकतो, पण व्हिडिओ मला कोणाचे ऑफ करता येत नाही. तर ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी एक ठिकाणी शक्यतो बसा. नसेल बसता येत काही कारणास्तव तर मग ऑफ ठेवा व्हिडिओ. क्षमा करा, ही प्रार्थना केली तुम्हाला. तर सर्वप्रथम प्रश्न जे आई लवकुश आपल्या आईला विचारतात तो अतिशय गहन प्रश्न आहे. ते म्हणतात, आई कसे ग ईश्वराने रचिला हा संसार, आई कसा ग त्याने केला सृष्टीचा विस्तार. कोवळ्या वयाची मुलं आहेत ती आणि हा मोठा प्रश्न विचारला आहे. आई कसे ग ईश्वराने रचिला हा संसार, आई कसा ग त्याने केला सृष्टीचा विस्तार. आता तसं पाहिलं तर पुष्कळ लोकांनी, मोठ्या वैज्ञानिकांनी, वेगवेगळ्या धर्मगुरूंनी सृष्टी कशी निर्माण झाली आणि त्याचा विस्तार कसा झाला ह्याच्यावर स्वतःचे विचार मांडलेत. आपण इथे सीतेने काय सांगितलंय तेवढंच बघणार आहोत. हे बरोबर आहे, चुकीचं आहे, हेच सत्य आहे असं अख्ख्या काव्यात कुठेही असा क्लेम नाही की नाही आम्ही सांगतो तेच सत्य. प्रत्येकाने सत्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे. हा आपण एक दृष्टिकोन बघणार आहोत. पण अर्थात हे जेव्हा काव्य प्रस्फुटित होतं आणि हा प्रश्न मी ऐकला, मी म्हणजे ते एका ठिकाणी एक निरागस आत्मा असते जी त्या शक्तीशी तादात्म्यामध्ये ते काव्य ग्रहण करत असते. दुसरीकडे प्रदीप वाघ नावाचा एक पुरुष असतो जो पण ते ऐकत असतो. आणि मी हे ऐकल्यावर म्हटलं, अरे येड्यासारखा प्रश्न विचारला आणि याला किती सोपं उत्तर आहे. आमच्या सायन्सने याचं उत्तर शोधून काढलंय, त्याला म्हणतात बिग बँग थिअरी, असं मी माझ्या मनात म्हटलं. पण तेव्हा सीतामय्याने त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली, मी शांत झालो. कारण ती बिग बँगच्याही अधिक काय होतं इथून सुरू करते ते तिचं उत्तर. नंतर तुम्ही व्हिडिओ बघाल, त्या व्हिडिओमध्ये एक आवर ग्लास आहे, तो आवर ग्लास फिरत फिरत टाइम टनलच्या थ्रू जातो आणि बिग बँगच्या अलीकडे जातो, पलीकडे जातो. आपण ते बघूया काय काय ती सांगते. तर ती सांगते, सीता माता सांगते, आदि स्वरूप ब्रह्माचे एक शब्द ओंकार, हीच शक्ती बहुविध झाली दैवी चमत्कार. आता हे बहुधा आपल्या सगळ्यांनाच आपल्या संस्कृतीमध्ये माहिती आहे की आपण नेहमीच म्हणतो की सृष्टीची रचना ही ओंकारातनं झाली. तर आदि स्वरूप ब्रह्माचे एक शब्द ओंकार. आणि हा शब्द म्हणजे आपण बोलतो, चालतो, ऐकतो तो शब्द नव्हे, तर त्याला एक वेगळीच परिभाषा आहे, ती शक्ती रूप आहे, इट्स एनर्जी. हीच शक्ती बहुविध झाली दैवी चमत्कार. तर इथे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तिथे आइन्स्टाईनच्या इक्वेशनचा संदर्भ दिलेला आहे. E इज इक्वल टू एम इंटू सी इंटू सी, म्हणजे एनर्जी इज इक्वल टू मास इंटू स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईट. हे आइन्स्टाईननी फार मोठा शोध लावला की आपण जेव्हा एखादा मास जेव्हा आपण त्याला ट्रान्सफॉर्म करतो त्याच्यातनं किती एनर्जी निर्माण होते, त्याचा तो इक्वेशन आहे. मनुष्याला ते विज्ञान अवगत झालेलं आहे की एनर्जी मास पासून एनर्जी कशी करायची, त्याला आपण न्यूक्लिअर पॉवर म्हणतो. पण एनर्जी पासून मास निर्माण करणं हे आपल्याला अवगत नाही. ज्या दिवशी आपण ते करू शकू त्या दिवशी आपणच परमेश्वर बनून जाऊ. ते फक्त परमेश्वर करू शकतो. तर त्यांनी स्वतःचीच जी शक्ती होती, ऊर्जा होती, त्याच्यातनं ही सृष्टी निर्माण केली असं इथे नमूद आहे. कोटी सूर्य चंद्र ग्रह ह्याचे साक्षात्कार अखंड अनंत ब्रह्मांड नाही बंधन काळ. तर ह्याचा साक्षात्कार कोण देत आहे आपल्याला? तर कोटी सूर्य चंद्र ग्रह.
मला आश्चर्य वाटतं कित्येक वेळा जेव्हा मी योग वसिष्ठ ऐकत असतो यतीन सरांच्या मुखातनं, किंवा जेव्हा ते वाचन करतात पवारताई किंवा शलाकाताई व इतर, त्यांनी त्यावेळेस ब्रह्मांडाची खूप मोठी संकल्पना मांडलेली आहे, जी सायन्सने कदाचित आत्ता शोधून काढलेली आहे. सीता मातेनी साधारण तसंच हे आपल्या मुलांना समजवलेलं आहे. कोटी सूर्य चंद्र ग्रह याचे साक्षात्कार, अखंड अनंत ब्रह्मांड नाही बंधनकार. बीज जीवात्मा पेरून भूवर धन्य केले संसार, सुजल सुफल सृष्टी करण्यास्तव पदोपदी विस्तार. परमेश्वराने स्वतःच बीज धरती मातेवरती पेरलं आणि तिला आशीर्वाद दिला, आणि ती सृष्टी सुजल सुफल व्हावी म्हणून त्याचा विस्तार झाला. हे बघा, 4 ओळीमध्ये फ्रॉम बिगिनिंग टू एव्होल्युशन असा सगळा विचार या 4 ओळीत मांडलेला आहे. ह्याचा शिरोमणी मानव, हा जो विस्तार झाला याचा शिरोमणी कोण आहे? तर तुम्ही आणि आम्ही आहोत. आणि त्याला एक फार सुंदर उपमा दिली आहे सीता मातेनी, भूमातेचा श्रावण बाळ. आता श्रावण बाळाची गोष्ट ही त्यावेळेसची तत्कालीन होती, की तो आपल्या आई वडिलांचा किती चांगला पुत्र होता आणि त्यांची सेवा करत होता. चुकून त्याच्या वध दशरथ राजांच्या हस्ते झाला, हे चूक झाली. पण आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण म्हटलं की तो एक अतिशय चांगला होतकरू मुलगा असं आपण समजतो. तर इथे ती कसं उपमा देते, ह्याचा शिरोमणी मानव, मानव हाच भूमातेचा श्रावण बाळ आहे, अशी मोठी उपमा देते ती. भूमातेचं जर कोणी श्रावण बाळ असेल, पण पशु पक्षी खूप आहेत, पण मनुष्य जात जी आहे, मानव जात आहे, ही त्या भूमातेचं श्रावण बाळ आहे. आत्मा ओळख परमात्म्याला, घे हे जीवन सार. तर अशा प्रकारे आत्मा, तुझं कनेक्शन आहे त्या परमात्म्याशी, हे तू ओळख. तुझा संबंध आहे त्या परमात्म्याशी, हे तू ओळख. घे हे जीवन सार. त्याचा आपण व्हिडिओ बघूया.
कृपा ह्याचा शिरोमणी मानव, भूमाचा श्रावण बाळ, आत्मा ओळख परमात्म्याला. घे हे जीवनसार, घे हे जीवनसार. ह्याचा शिरोमणी मानव, भूमातेचा श्रावण बाळ, आत्मा ओळख परमात्म्याला. घे हे जीवनसार, घे हे जीवनसार. आपण पुढे चालूया. प्रबळ इच्छा आईच्या मनी, योग्य घडो लवकुश जीवनी. वाल्मिकींपाशी राहुनी, धर्मकर्माचे शिक्षण घेऊनी. पूर्ण करण्यास ही मनीषा, सांगावी म्हणे अभिलाषा. आता हे आणि पुढचं गीत मी हिंदीत वाचणार आहे, मूळ ते हिंदीत प्रगट आल्यामुळे मग हिंदीत जास्त गोड लागतं. पण हा जो दृश्य जेव्हा घडत होता तेव्हा जे माझ्या मनोपटलावर मला जे दिसलं, एक विलोभनीय दृश्य होतं. सीता माता आपल्या कुटीमध्ये आतमध्ये उभ्या आहेत, दारापाशी, दार आड आहे. थोडं इमॅजिन करा, फक्त आपल्या दृष्टीसमोर ते सगळं चित्र आणा. आणि बाहेर, दाराच्या जस्ट बाहेर वाल्मिकी ऋषी येऊन उभे आहेत. आता तो त्यांनी काहीतरी संदेश दिला असेल, काय केलं असेल ते मला माहित नाही, पण ते बाहेर उभे आहेत. आणि त्या मनोपटलाच्या दृश्यामध्ये सुद्धा वाल्मिकी ऋषींच्या चेहऱ्यावर तेज एवढं होतं की माझ्या त्या अंतरचक्षुने सुद्धा मला ते बघता येत नव्हतं. एवढं तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर, तपश्चर्याचं तेज. ते बाहेर उभे आहेत, सीता माता आत उभी आहे. त्यावेळेसच्या महिलांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी डोक्यावरनं पदर घेतलेला आहे आणि असं ते जर घुंगट सारखा घेतात बघा, असा पदर असा धरतात चेहऱ्यासमोर, आड म्हणजे स्वतःला आड करतात चेहरा, तशा घेऊन त्या उभ्या आहेत. आणि त्यांना सुचत नाहीये की वाल्मिकी ऋषींना सांगायचं कसं. मग ते हळूहळू सांगायला सुरुवात करतात. मुनिवर, अब लवकुश बड़े होने लगे हैं, उनकी शिक्षा दीक्षा की चिंता है अब मुझे, मैं आपसे प्रार्थना करना चाहती हूँ. मुनिवर आता लवकुश मोठे होऊ लागलेत, त्यांच्या शिक्षा दीक्षाची मला काळजी वाटायला लागली, म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते. ती प्रार्थना ती कशी करते, अतिशय गोड असते ती प्रार्थना. कशी म्हणते, आज ले लो पूज्य मुनि ऋषिवर, लवकुश अपने हाथ में. शिक्षा देना उचित मुनिवर, नित्य अपने साथ में. हो आज ले लो. पढ़े वेद शास्त्र को, बढ़े ज्ञान विज्ञान में. पुण्य राम नाम रहे सदा उनके ध्यान में. हो आज ले लो. शस्त्र विद्या देना मुनिवर, शक्ति देना बाहु में. करे सदा वे धर्म रक्षा, बढ़े सत्य की राह में. हो आज ले लो. सुत ये मेरे पालक तुम हो, रहे सुसंस्कार में. प्रार्थना आचार्य वर यह, नित्य रखना चरण में. हो आज ले लो. आज ले लो पूज्य ऋषिवर, लवकुश अपने हाथ में. शिक्षा देना उचित मुनिवर, नित्य अपने साथ में. हो आज ले लो, आज ले लो.
वाल्मिकी ऋषी एकही शब्द बोलले नाहीत, फक्त अशी होकारात्मक मान हलवली आणि मग खडावा वाजवत ते तिथून आपल्या नित्यकर्माला निघून गेले, इतर दिवसभराच्या कर्माला. अशा प्रकारे सीता मातांना विनंती करते. मी शलाकातांना विनंती करतो की त्यांनी ते मराठी मधलं तेवढं जोडपद्यांश आणि गीत वाचावं. हो, जरूर. आपल्या हिंदू संस्कृतीत, आपल्या हिंदुस्थानात गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. तर सीता माता वाल्मिकींना विनंती करते की माझी पुत्र तुमच्या हाती सोपवते, तर तुम्ही ते घ्या आणि त्यांना घडवा. आज घ्या हो पूज्य ऋषीवर लवकुशांसी हातीही. आज घ्या हो पूज्य ऋषीवर लवकुशांसी हातीही. शिक्षा द्या हो उचित मुनीवर नित्य आपुल्या आश्रयी, नित्य आपुल्या आश्रयी. वेदशास्त्र त्यास देऊनी ज्ञान विज्ञानी करा. सदा ध्यानी हेच राहो राम नाम जप करा. सदा ध्यानी हेच राहो राम नाम जप करा. शस्त्र विद्या द्याहो मुनीवर बाहूत शक्ती वसे. धर्मरक्षण करी सदा ते सत्य मार्गी ते असे, सत्य मार्गी ते असे. पुत्र माझे तुम्हीच पालक, पुत्र माझे तुम्हीच पालक. राहू द्या सुसंस्कारमय. प्रार्थना आचार्यवरही चरणी द्या त्या आश्रय, चरणी द्या त्या आश्रय. सुंदर. तुम्ही सुरुवात त्याची फार छान केली. थँक्यू. ती काय काय मागते बघा गुरूंकडनं. म्हणजे आपण जसं एखाद्या टीचरला हँडओव्हर करायला जातो आपल्या मुलांना, मग सांगतो हा याला ना हे कच्चं आहे त्याचं, ते हे शिकवा बरं का, आणि त्याला हे पण शिकवा, असं आपण जी विनंती करतो तशी ती विनंती आहे. आणि ती कसं म्हणते, वेदशास्त्र तर शिकवा त्यांना, पण ज्ञान आणि विज्ञान पण शिकवा. आणि एक मोठी प्रार्थना करते ती त्यांना की सदा त्यांच्या ध्यानी राम नाम जप राहो. पुढे आपल्याला एक प्रसंग येईल, ह्याच्या पुढचाच आहे, नंतर आपण बघूया. फार सुंदर येतं रामनामाबद्दल. शस्त्रविद्या द्या, बाहूंना शक्ती द्या, पण हे सगळं कशा करता द्या की जेणेकरून ते धर्माचं रक्षण करतील आणि सत्याच्या मार्गावर चालतील. शस्त्रविद्या हे काही दुसऱ्यांना त्रास देण्याकरता नाही, तर धर्माचं रक्षण करण्याकरता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याकरता द्या, अशी प्रार्थना सीता करते. आणि असं करून ती त्यांना दोन्ही मुलं त्यांच्या आश्रयाला पाठवून देते. आपण पुढे चालूया आता. करुणी विनंती गुरूंना बदली त्रिवर्षी भ्रातांना. जीवन लक्ष त्यास सांगितले, धर्म प्रसार अर्थ समजाविले. आता इथे जो धर्म धर्म असा विषय चालू आहे, पर काल तर आपण प्रभू श्रीरामांच्या मुखातून दैनंदिन धर्म शिकलो. आता मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज सकाळीच माझे एक गुरुतुल्य मित्र आहेत डॉक्टर प्रकाश अत्रे यांचा फोन आला, आणि कालच्या सेशनवरती आम्ही चर्चा करत होतो. तर त्यात ते एक वाक्य म्हटले की प्रभुरामांनी जो धर्मोपदेश केला तो जर आपण सगळे आचरण करू शकलो, भारतातले सगळे लोक, तर मग भारत हा विश्वगुरु निश्चित होईल. खूप चांगला विचार आहे माझ्या गुरुतुल्य मित्रांचा ह्या. आता आज सुरुवात झाली असं म्हणूया आपण ह्या सेशननी. योग वसिष्ठचा ग्रुप जो आहे 50-100 लोकांचा, त्यांच्या तरी श्रवणात हे आज आलेलं आहे, काल आणि आज, आणि निश्चितपणे सुरुवात चांगली झाली आहे असं मला वाटतं. तर करुणी विनंती गुरूंना बदली त्रिवर्षी भ्रातांना. जीवन लक्ष त्यास सांगितले, धर्म प्रसार अर्थ समजाविले. तर काय म्हणते सीतामाता मुलांना आपल्या? खूप लक्ष देऊन ऐका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मोठ्या गोष्टी आहेत. सकल जीव मात्रांचा सुख समृद्धीचा आधार. सकल जीव मात्रांचा सुख समृद्धीचा आधार, मानव कर्तव्याचा जो देतो साक्षात्कार. ती समृद्धी फक्त आपल्याबद्दल नाही बोलवते, सगळ्या जीवमात्रांचा करते. किती मोठा उदात्त विचार आहे. तर सगळ्या जीवमात्रांची सुख समृद्धी ज्याच्याने होईल, ते मानव कर्तव्याचा जो साक्षात्कार आहे, त्या मानव कर्तव्याचा जो साक्षात्कार आहे
तो धर्म आहे. धर्म तोची जाणावा. आणि पुढे ती कबूल करते की बहु त्याचे आविष्कार. ते ह्या धर्माचे आविष्कार पुष्कळ असतील, पंथ असतील, वेगवेगळे धर्म असतील, रिलिजन ज्याला म्हणतो आपण, बहु त्यांचे आविष्कार. संत वाणीने ह्याचा सदा घडे विस्तार. त्यांचा विस्तार कशामुळे घडतो तर वेळोवेळी परमेश्वराचे स्वरूप, अवतार स्वरूप संत म्हणून जन्माला येतात आणि ते ह्या धर्माचा प्रसार करतात. आज आपण भाग्यवान आहोत की आज आपल्या हयातीमध्ये श्री श्री रविशंकरजी, गणपती सच्चिदानंदजी असे गुरु आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या वाणीतून हा विस्तार होतोय. तर ते काय प्रत्येक वेळेस पुढे नसतात, ते त्यांच्या भक्तांच्या थ्रू विस्तार करतात. मागचा 3 महिने यतीन सरांच्या मुखातून आपण त्या धर्माचा विस्तार पाहिला. याला संयोजन करणारे करंजकर साहेब लाभलेत आपल्याला, त्यांचं वाचन करणाऱ्या भगिनी आहेत आपल्या. तर धर्म तोची जाणावा, बहु त्याचे आविष्कार, संत वाणीने ह्याचा सदा घडे विस्तार. ऐसा धर्म प्रसाराया लवकुश तुमचा अवतार. पिन पॉइंट करते ती. ऐसा धर्म प्रसाराया लवकुश तुमचा अवतार, अथक अखंड कार्यासी गुरु कृपेचे तुम्ही वारसदार. आणि ती त्यांना कबूल करते, सांगते की सोपं नाहीये ते काम, अथक अखंड काम करावं लागणार आहे तुम्हाला आणि ह्याच्याकरता तुमच्यावरती गुरुची कृपा राहणार आहे. अशा प्रकारे त्यांचा धर्म काय आहे, हे जीवन त्यांचं कशा करताय, हे सीता माता आपल्या मुलांना समजवते. लवकुश आता विद्यार्जना निघाले. सहजच सीतामाई बोले, विद्या घ्या करून एकाग्र मन, अभ्यासाने करी ते तव ग्रहण. अगदी टिपिकल एखादी आई जसं आपल्या मुलांना शाळेत पाठवणं म्हणजे, बरं लक्ष दे बरं का, टीचर काय बोलतेय, शिक्षक काय सांगताय त्याच्याकडे लक्ष दे. विद्या घ्या करून एकाग्र मन, अभ्यासाने करी तव ग्रहण. प्रेम भराने सीतामाई, गोड नाम अनेक ती देई. बाबा मुन्ना चिमणा साई, सोन्या बाळा लवकुश दोही. ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मुलांना संबोधन करते आहे आणि हा निरोप देते. एक सुंदर गीत स्वरूपामध्ये ती त्यांना समजावते आणि सांगते, गुरुवर तुझला प्रेमे शिकवती, जतन करूनी मनी ते रुजती. तुम्हाला जे काही तुमचे आता गुरु शिकवतील, ऋषी वाल्मिकी, ते जतन करा, तेव्हा तुमच्या मनामध्ये ते उतरेल. पुढे ती म्हणते, चक्षु कर्णचे जागृत ठेवी, प्रभूचे जीवही त्यांना शिकवी. ह्या 2 ओळी तुम्हाला सोप्या वाटतायत, पण मला त्यांनी 5-6 वर्ष भेडसावलं या 2 ओळींनी. मी नंतर सांगतो का ते. जनसंसारी प्रीत जे देती, आत्मानंदने तेची फुलती. गुरुवर तुझला प्रेमे शिकवती, जतन करूनी मनी ते रुजती. चक्षु कर्ण जे जागृत ठेवी, त्याच्यावर मी थोडं बोलणार आहे. प्रभूचे जीवही त्यांना शिकवी. आपल्याला माहिती की सद्गुरु दत्तात्रयांना 24 गुरु होते, त्यातले 10 की 11 गुरु माझ्या माहितीत हे प्राणी मात्रातले होते. अजगर होता, कपोत होता, भुंगा होता, वेगवेगळे जीव होते. त्यातला एक होता कोळी. आता त्यांनी ते वेगळं त्यातनं आत्मबोध मांडलेला आहे पुढे. पण एकदा काय झालं, बनेश्वरला मी गेलो होतो आणि बनेश्वरला एका ठिकाणी मी बघितलं, एक 4 फूट वर्तुळाचं कोळ्याचं जाळं होतं. खूप मोठं होतं. त्यात कोळी पण साधारण 2-1 सेंटीमीटरचा असं मोठा चांगला होता, 2-1 सेंटीमीटरचा. तर मला या कोळ्याकडनं मी हे कनेक्ट करायचा प्रयत्न केला की सीता मैया काय बोलली ती, सगळे जीव सुद्धा आपल्याला शिकवतात. मग माझ्या मनात एक बोध घेतला की स्पायडर्स वेब इज वोवन बाय युजिंग द डिवाइन स्पायडर सिल्क विदिन इटसेल्फ. त्याच्या अंतरंगामध्ये जे एक दिव्य स्पायडर सिल्क असतं, त्याचा वापर करून तो आपला जाळं विणतो. पण का होतो, कधी असा डाऊट घेतो का स्वतःवर, अरे हे माझं संपून गेलं काल, मी तर एवढासाच आहे, 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर छोटासाच आहे आणि जाळं एवढं मोठं करायचंय मला. कधीच नाही. त्याचा तो आत्मविश्वास असतो, विश्वास असतो की माझ्या अंतरंगामध्ये जे स्पायडर सिल्क सृष्टी मातेने, आपण त्याला परमात्मा म्हणूया, सृष्टी माता म्हणूया, दिलेलं आहे, ते अपुरं पडणारच नाही. त्याचा प्रवाह चालूच राहणार.
आणि जे काही महत् कार्य माझ्या डोळ्यासमोर आहे ते पूर्ण होणार. हा, आता म्हटलं थोडंसं काहीतरी समजलं सीतामय्या काय सांगत होती. पण मग मी म्हटलं, मग अशा प्रकारे जसं ह्या कोळ्याच्या अंतरंगामध्ये ही शक्ती आहे, आपल्या अंतरंगात काय शक्ती आहे बरं? ह्याचं उत्तर मिळायला मला एक 5-1 वर्ष थांबावं लागलं. आपली व्हॉट इज आवर ओन इनर सोल स्ट्रेंथ असा माझा प्रश्न मलाच होता. त्या कोळ्यापासून मी थोडं शिकलो, त्याच्यातनं पुढे काय? एक गुरुचा बोध नंतर जो मिळालेला आहे 5 वर्षानंतर, तो येताना गुजराती भाषेत आला, त्यामुळे मी बोलताना ते अपभ्रंशित भाषा असेल, कारण मी गुजराती तसं बोलत नाही. तो बोध असा होता, सखी कान्हा है बंसी बजाय, मारा आत्मा है जागृती पाय. केवी गुणोनी आत्मा सजाय, केवी चैतन्य आमा समाय. निर्गुण निर्मल थाय, निरागस बैरागी ओराय. प्रेमळ प्रशांत समाय, देहनु आप साक्षी पाहाय. हा बोध कसा आला, कुठून आला, काय त्याचा अर्थ होता, ते मी नंतर सांगेन, कारण ते पुढच्या काव्यामध्ये आलेलं आहे, महालक्ष्मी मुक्ती संवादात. आपण त्यातलं फक्त एक जो मर्म आहे, जे ह्याच्याशी संबंधित आहे, आता जे सीता मातेने सांगितलं, तेवढाच फक्त घेऊया. की एक तर आपल्या आत्मामध्ये जागृती असते, सब्लिमेटेड थिंकिंग, उच्च विचार करण्याची शक्ती असते. निर्गुण, वी आर द मास्टर ऑफ ऑल व्हर्च्यूज. निर्मळ, प्युरेस्ट ऑफ प्युअर. निरागस, अथॉरिटी ऑफ ट्रुथ, सत्याचा अधिकार असतो आपल्या आत्म्यामध्ये. आत्मा बैराग्यासारखा असतो, तो इट कीप्स मुव्हिंग अहेड, तो थांबत नाही. एका शरीरातनं गेला की दुसरीकडे जातो, तो परत विचार मागे वळून नाही बघत, निघून जातो पुढे. प्रेमळ असतो तो, पूर्ण प्रेमाने भरलेला आहे, प्रशांत, इमेन्सली पीसफुल. आणि साक्षी भाव, त्या देहात राहतो तरी सुद्धा त्या देहापासून विभक्त राहतो, साक्षी भावाने बघतो. ह्या ज्या आत्मशक्ती आहेत, जसं त्या स्पायडरमध्ये, कोळ्यामध्ये अंतरंगात आहे ती शक्ती, तशी शक्ती आपल्यामध्ये आहे, असं एक साधारण 5-1 वर्षानंतर माझ्या लक्षात येऊ लागलं. त्या सीतामातेने काय सांगायचा प्रयत्न केला होता आपल्या मुलांना. असो, आपण आता ते गीत बघूया कसं आहे ते. गुरुवर तुझला, हे हे व्हिडिओ प्ले करताना मी एका ठिकाणी थांबणार आहे, तुझला, थोडा एक 40 सेकंड थांबवणार आहे. ते का, ते आत्ताच सांगतो तुम्हाला. या व्हिडिओच्या वर एक चित्र आहे बघा, प्रताप मुळीकांनी काढलेलं. ते एका झाडाच्या खाली सीतामा बसली आहे कट्ट्यावर, तिच्यासमोर तिच्या सख्या बसल्या. आणि हे सगळं झालं होतं 2000च्या अलीकडे. तो प्रकाशित पण झालं. प्रताप मुळीकांनी माझ्याशी डिस्कस केलं, ते थोडं काव्य वाचलं, आणि त्याच्यातनं त्यांना जे काही दिसलं, त्यांच्याही मनोपटलावर काहीतरी आलं, ते त्यांनी काढलं. 5-6 वर्षानंतर मी हिमालयात गेलो होतो, सीताबनीला, जिथे सीतेने लवकुशला जन्म दिला आणि मोठं केलं, असं सांगतात. आणि मला शॉक बसला. तसंच्या तसं त्या पेंटिंग सारखं सीन तिकडे होता. ते मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केला. तो व्हिडिओ आपण ह्या डान्सच्या मागे टाकलेला आहे. आणि तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तशाच प्रकारचं झाड, तसाच साधारण कट्टा तुटलेला आहे आता तो, तिथे तुम्हाला दिसेल. प्रेमी शिकविती, गुरुवर तुझला, प्रेमी शिकविती, गुरुवर तुझला, प्रेमी. मी अगदी क्षणभर थांबलोय. मागचं झाड बघा. ते मला कळत नाही प्रताप मुळीकांना सुद्धा तो साक्षात्कार झाला की काय, की त्यांनाही अंतर्चक्षू म्हणून काय दिसलं. ऑलमोस्ट सिमिलर झाडे बघा, ते मागचं पेंटिंग मधलं झाड, कट्टा पण तुम्हाला थोडाफार दिसत असेल. आणि इतरही मी सगळे शॉर्ट्स तिकडून घेऊन आलो. 1 to 1 ते सगळे शॉर्ट्स आहेत. अगदी सेम नाही आहेत, पण बऱ्यापैकी साम्य आहे त्या शॉर्ट्स मध्ये. व्हिडिओमध्ये जे आपण बघतोय, जे पेंटिंग मध्ये त्यांनी 5-6 वर्षापूर्वी आधी काढून ठेवलं होतं, जे प्रकाशित होऊन गेलं होतं, ते ऑलमोस्ट सेम होतं. आणि काव्यामध्ये जे डिस्क्रिप्शन केलंय लँडस्केपचं, ते तिथेच सगळे सापडले मला. आपण आता हे गाणं पुढे बघूया. शिकविती, जतन करुनी, मनी ते रुजती, जतन करुनी, मनी ते
कविते ज्ञानपूर्ण आईची वाणी ठेवित भ्राता उभय ध्यानी संस्कार ज्ञान विज्ञान घेई होती बालके सगुण दोही सीता अशी कुशल गुरु होती पळपळती परीक्षाही घेती लवकुशास पुसे माता आत्मा परमात्मा मिलन कसे. आता इथे कसं आहे, इनफॅक्ट थ्रूआउट द काव्य तुम्ही जेव्हा वाचाल, लवकुश एक प्रश्न विचारतात, सीता त्याचं निरूपण करते, शेवटी त्यांची परीक्षा पण घेते, किंवा लवकुश सुद्धा स्वतः त्याचं एक सायनॉप्सिस सांगतात, असं ते स्ट्रक्चर आहे. तर तिने जो प्रश्न विचारला, मी ह्याचं निरूपण आज करणार नाहीये. लवकुश म्हणतायत, जेव्हा मन जाते जड चेतनच्या पलीकडे कालबंधनातून मुक्त होऊन वावरे मनात सत्कर्म प्रभू प्रेम वसे हेच समजा आत्मा परमात्मा मिलन असे. अशा प्रकारे आपण बघाल की प्रत्येक वेळेस सीता माता त्यांना काय शिकवते ह्याच्यातनं ते काहीतरी निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतात. मलाच कळत नाही कसं ते काढत होते ते. पण एनिवे आपण इथे आता थांबणार आहोत, कारण 9 वाजत आलेले आहेत. आपल्याला एक पुढचा जो आहे सत्र 6वा, त्याच्यात आपण नाम महिमा सर्ग 8 आणि सर्ग 9 प्रभुप्रीत ही चर्चा करणार आहोत. हे सोमवारी असेल. उद्या आपण परत खूप फॉर्च्युनेट आहोत, उद्या यतीन सरांचं हे असणार आहे 8 ते 9 व्याख्यान, आणि सोमवारी आपण परत भेटणार आहोत. हा सा बोला. उद्या नाहीये, 8 ते 9 नाहीये. अच्छा, उद्या नाहीच आहे, पण उद्या ब्रेक घेऊया आपण, कारण मलाही इतर गोष्टी आपण नेहमी ठरल्याप्रमाणे सोमवारी भेटूया. सगळ्यांनी वाचून आलात तर बरं होईल. व्हॉलेंटियर्स आता भरपूर मिळायला लागलेत, मला खूप बरं वाटतंय. ट्रान्स्क्रिप्शन व्हॉलेंटियर्स मी म्हटल्याप्रमाणे मला पाहिजेत. ट्रान्सलेशन व्हॉलेंटियर्स आत्ता मला ते नवीन कळलं. कोणालाही काही गरज असेल मला जरूर कळवा. तर आपण आता काय करणार आहोत, वैष्णवी ताई आलेले आहेत, त्यांनी काहीतरी एक वेगळाच गमतीदार प्रयत्न केलाय, तर त्यांना आपण ऐकूया काय सांगतायत ते. वैष्णवी ताई, प्लीज गो हेड. तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. हो, हॅलो. तुम्ही थोडी बॅकग्राऊंड द्या तुमच्याबद्दल आणि मग बोलायला सुरुवात करा. मी डॉक्टर वैष्णवी काथवटे, वैष्णवी श्रीरंग काथवटे. मी आयुर्वेद डॉक्टर आहे आणि लिखाण हे माझं एक पॅशन. व्हिडिओ लाव तुमचा. व्हिडिओ स्टार्ट व्हिडिओ. ओके. म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा लोकांना ते लवकर कळेल. हा, गो हेड. हा, गो हेड. हो. नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी काथवटे, बेळगावहून बोलते. मातृभाषा माझी कन्नड, पण नवऱ्याची भाषा मराठी, त्याच्यामुळे गेल्या 27-28 वर्षापासून मराठी येतं मला. आणि मी रायटिंग इज माय पॅशन, हॉबी काही म्हणा. आणि आता हल्लीच्या काळात मी मराठीतनं कन्नडमध्ये बऱ्यापैकी पुस्तकं पण ट्रान्सलेशन केले, भाषांतर केले. काव्य, कवन, कथा हे सगळं माझं छंद, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे मी लिखाण करते. आणि ट्रान्सलेशनचं मला वाटतं हठयोग, स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग, ज्ञानयोग हे सुद्धा पुस्तकं मी ट्रान्सलेट केले. आणि वैद्यकीय शास्त्रावरचे पण बरेचसे पुस्तकं मी ट्रान्सलेट केलेली आहे. तर आज हे मला अगदी बरं वाटलं की मी हे सीता शक्ती काव्यातलं एक पोएट्री ट्रान्सलेट करायचा प्रयत्न केलीये कन्नडमध्ये, आणि पाठवले पण मी सरांना ते, आणि ही लाईक्ड इट अँड आय एम सो हॅपी. वाचून मला आज मराठी आणि कन्नड दोन्ही वाचा. नक्की मी ते बर ठीक आहे, मी प्रयत्न करते. तुमचा माईक म्यूट आहे वैष्णवीताई. वैष्णवीताई, तुमचा माईक बंद आहे. अनम्यूट करा स्वतःला. हो, केला. गो हेड. कर्मश्लोक म्हणून आहे, गीत 4. श्री सीता उवाच,
कर्म करण्या सत्कर्म करावे, पदकमल भ्रमणा सन्मार्गी चालावे. चक्षु दिले बघण्या विश्वदृष्टा असावे, तव कर्ण श्रवणा ज्ञानार्जन करावे. जिव्हा दिली बोलण्या मंत्र म्हणावे, हे मराठीतलं आहे. हे मी कन्नडमध्ये भाषांतर करायचा एक ಪ್ರಯತ್ನ आहे. ಕರ್ಮಾಚರಣೆ. ಇಂದ್ರಿಯಗಳೊಸಗೆ ನಿಜ ಕರ್ಮ ಬೆಸೆಯೇ, ಇಂದ್ರಿಯಾರ್ಥಗಳುದಿಸಿ ದೇಹ ಮನ ಬೆಸೆವಂತೆ ವಿವೇಕದೊಸಗೆಯಲ್ಲಿ ನಿಜದರಿವು ಬೆಸೆಯೇ, ಜ್ಞಾನೋದಯವದು ನಲಿಯುವುದು ಇಳೆಯೇ. ಕೈಯ ಕರ್ಮಬಹುದು ಸತ್ಕರ್ಮ ಕೈಂಕರ್ಯ, ಪದಕಮಲ ಚಲಿಸೆ ಸನ್ಮಾರ್ಗದಲದುವೆ ಸೌಂದರ್ಯ. ಕಣ್ಣ ಕರ್ಮ ನೋಟದಿ ಇರಲಿ ವಿಶ್ವದೃಷ್ಟಿ, ಕಿವಿಯ ಕರ್ಮ ಶ್ರವಣದಿ ಇರಲಿ ಜ್ಞಾನವೃಷ್ಟಿ. ನಾಲಿಗೆಯ ತುದಿಯಲಿ ಮಂತ್ರಗಳು ನಲಿಯಲಿ, ಪ್ರಭು ಚಿಂತನದಿ ಭಕ್ತಿಂ मनमयी मರೆಯಲಿ. फार सुंदर, फार हा सुंदर. माझा प्रयत्न होता. नाही, छान केला आहे प्रयत्न. आणि जरी कन्नड असलं तरी ते थोडस त्या थँक्यू सो मच. मराठी माहित असल्यामुळे कळतं ते. फक्त मला एक प्रश्न होता की तुम्ही सुरुवातीला काहीतरी वेगळं बोललेलं आहात, ते काय आहे? बाकी सगळं ठीक आहे, सेमच आहे. हा म्हणजे हात आणि ह्याचं कर्म सांगताना त्यांनी तसं सांगितलेलं आहे. मी आयुर्वेद शिकल्यामुळे सांख्य दर्शन आणि ह्याचा फार मोठा आमच्या ह्याच्यावर म्हणजे आयुर्वेदमध्ये सांख्य दर्शनाचं खूप महत्व आहे. जरी आम्ही अनाटॉमी फिजिओलॉजी हे शिकत असलो तरी सुद्धा दर्शनशास्त्र आणि मोक्ष हे अल्टिमेट हे म्हणतो आम्ही. तसं त्यांनी सांगत असताना कर्म बद्दल सांगत असताना त्यांनी हेच सांगितले जे सीताने आता व्यक्त केलंय. तुम्ही जसं सांग कर कर्म, तसं त्यांनी प्रत्येक इंद्रिय सांगताना एकादश इंद्रिय म्हणून सांगतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मनला पण त्यांनी इंद्रिय म्हणून म्हणतात. मग त्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचा त्यांनी सांगताना असंच सगळं सांगितलेलं आहे की शेवटी ते जाऊन जे काही आम्ही करू, आयुर्वेदाचा मूल उद्देश मोक्ष साधनच आहे आणि त्याकरताच आयुर्वेद आहे असं सांगताना त्यांनी कर्माबद्दल खूप सांगितलेलं आहे. तसं मी ते आहे सांगायचा प्रयत्न केलाय की कर्म काय असावं आणि ते कसं ऍक्च्युली अरिवो म्हटलं तर यू गेट दॅट ज्ञान जेव्हा तुम्हाला लाभतंय तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळते की तुम्ही कसा कर्म करावा. जरी हे कर्मेंद्रिय असलं तरी ते मी सांगायचा प्रयत्न केलाय 4 वाक्यात. आपण बरं, आता 9 वाजलेले आहेत, त्यामुळे वेळेचं भान ठेवता. तसं 9 वाजता आपण ऑफिशियली ऑफ आहे. हा, अगदीच कोणाला अजून बोलायचं असेल तर जरूर सांगा. आणि मला एक सांगायचं की शेवटचा जो मी वाचला आज, तो मला एक रिक्वेस्ट करायची की प्लीज त्याच्यावर थोडं मनन करा. उद्या नाही, परवा आपण त्याच्यावरती थोडी चर्चा करू. तुमच्यापैकी लोकांना त्यातनं काय अभिप्राय, म्हणजे जे लवकुश सांगतात त्याच्यावर बघा मी हे नाही केलेलं आहे, हे नाही विचार प्रगट नाही केले, पण तुमचे विचार त्याच्याबद्दलचे निश्चित सांगा. अजून कोणाचा मला हँड दिसत नाहीये वरती. अजून कोणी आहे का बोलू नाही दिसत आहे. इथे कोण आहे? हा, ठीक आहे. मग आपण बंद करूया आता. परवानगी बोलायचंय का? हे इतकं सगळं सुंदर आहे, गाणी, पद्य, विश्लेषण, त्यामुळे कोणाला काही प्रश्नच उरत नाही. बरं, ठीक आहे. आपण वैष्णवी त्यांचे आभार मानूया आणि असाच प्रयत्न चालू ठेवा. गुरुकृपा तुमच्यावर चालू राहील आणि तुम्ही ह्याच्या पुढेही ट्रान्सलेशन करत राहाल आणि हे जे सीतेमध्ये जे विचार आहे ते कन्नड समाजापर्यंत पोहोचवाल अशी प्रार्थना करतो तुम्हाला. आणि बघूया. करंजकर साहेब काही. थँक्यू, धन्यवाद. हा सर, प्रीती बोलतीये. हा, बोला प्रीतीताई. हा, ऐकू येत आहे का? हो, मग हा ऍक्च्युली खूपच छान. मला फक्त एकच रिक्वेस्ट करायची होती की ते जे तुम्ही आता म्हणालात ना की थोडं त्याच्यावर विचार करा, तर ते एकदा परत ऐकवाल का? तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने ते बोलतात
नाही मग ते निरूपण होऊन जाईल ना. म्हणजे तुम्ही मी वाचून दाखवतो. आत्मा परमात्मा मिलन. लहान मुलं किती विचारपूर्वक काहीतरी मांडू शकतात ह्याचं हे उदाहरण आहे बघा. अरे कुठे गेलं ते. ओके. जेव्हा मन जाते जड चेतनेच्या पलीकडे, कालबंधनातून मुक्त होऊन वावरे. आपलं मन जे, आता मी खरं हे मी तुमच्याकडनं रिक्वेस्ट करतो की तुम्ही लोकांनी त्याचं निरूपण करावं उद्या. जड जेव्हा मन जाते, जड म्हणजे लाईफलेस आणि चेतन म्हणजे लिव्हिंग, ह्याच्या पलीकडे आपलं मन जातं आणि काळाच्याही पलीकडे जाऊन ते वावरतं. मनात सत्कर्म प्रभू प्रेम वसे, आणि मनामध्ये सत्कर्म ही धारणा असेल आणि प्रभूवरती प्रेम असेल, हेच समजा आत्मा परमात्मा मिलन. असं साधारणपणे मला वाटतो तो अर्थ आहे. पण जे वाचक आहेत, आता माझा हे 100% गॅरंटी आहे मला की योग वशिष्ठचे जे अभ्यासक आहेत हे अशा गोष्टी त्यांच्याकरता सहज आहेत, या ज्या लवकुशनी सांगितल्या आहेत. तर उद्या कोणाचा तरी विचार मी ऐकावा अशी एक नम्र प्रार्थना आहे. ठीक आहे प्रीती? ठीक आहे. अजून कोणाला काही? सर आपण थांबूया मीटिंग मग. झालं का? हा, नमस्कार सगळ्यांना. आल्याबद्दल आभार. सोमवारी रात्री 8 वाजता भेटूया. सोमवारी भेटतोय आपण. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप गोड एकत्रच राहावे वाटते. शैला कोकाटे. हा, खूप गोड, खूपच सुंदर.